स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो आता 12 वाजलेत. आज उशिराच झाला. असं सकाळी सकाळीच बाजारला गेलो होतो मित्रांनो. असं नाही का उशिरा उठलो होतो. बाजारला गेलो कारण की 7 वाजता ना रविवार असल्यामुळं मानोरी गावचा बाजार असतो मित्रांनो. मम्मी मी आवरलं पटापटानं कसं लवकर आवरून म्हटलं कसं आपला काल शनिवारचा बाजार असतो देवळालीचा. पण देवळालीला नसल्यामुळं मित्रांनो बाजारच नाही केला. आणि मग आठवडाभर आहे ना भाजीची थोडी टंचाई भासती. मग त्याच्यामुळं म्हटलं इथलाच बाजार करून घ्यावं. बाजार वगैरे करून आलो आणि आत्ता जेवण वगैरे केलं मित्रांनो. बाहेर आलो कसं सकाळी सकाळीच गेलो होतो आणि गार वातावरण असतं मित्रांनो सकाळी ना काय स्वेटर वगैरे सर्व देवळलेलंच होतं. इकडं काही काही नव्हतं आणलं. मित्रांनो तेव्हा बोक्के पहा किती मोठा आहे बघा मित्रांनो ह्या गाडीपाशी उभा होता तो आणि नेमकं मी घरातून निघालो आणि त्यांनी मला बघितलं. मला बघूनच राहिला पाहू का किती मोठा बोक्या आहे. आता मित्रांनो जेवायची सुट्टी झाली ना म्हणजे जेवायची वेळ झाली ना तेव्हा मुलं आहे ना सर्व जेवायला गेलेले. आता समसान झालंय पुढं हॉलमध्ये सगळे मुलं असते ना आता मित्रांनो जेवायला. हे खोडं दिसतात ना मित्रांनो तुम्हाला त्याला आहे ना कलर मारला जातो बरं का. पण या वर्षी काय कलर वगैरे मारला नाही. हे बघा काही तुम्हाला लाल लाल दिसत असेल त्यांच्या बुडाला. इथं बघा लिंबोणीचं झाड एकदम छोटं होतं. आता बघा किती मोठं झालं ते. लिंब येतात बरं का पण आता काय सध्या लिंब नाही फुलं पण नाही आले त्याला. आता भरपूर असं आहे लिंब वगैरे येत असतात. गाडी इथं लावली म्हटलं निवांत थांबावं. जेवण वगैरे झालं ना काही टेन्शन वाटत नाही आहे का नाही. आणि घरी जायचं आहे बरं का मित्रांनो. जाऊ आपण दीड दोनच्या पुढेच जावं लागेल. कारण की दिवसभर तिथं जाऊन काय करायचं आहे. आणि इथं मग पप्पा एकटे असतात. त्यांना करमत नाही. एक तर बाळ नाही घरी. तो गेला त्याच्या मामाच्या गावाला. त्याच्यामुळं मग पप्पाला पण करमणार नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं मम्मीला म्हटलं आपण 2-1 वाजेस्तोवर थांबू मग जाऊ घरी. हे बघा इथं सिसॉ वगैरे होता बरं का मित्रांनो पोरांना खेळायला. इकडं बघा कचऱ्याचे ढिग वगैरे. इथं सिसॉ होता. हे बघा इथं सिसॉ. इथं ते गोल गोल बिंगत नाही का उभं राहून अंग त्याचं हे बिंगायचं बरं का. आता बिंगत पण नाही एकदम रट झालं तर फिरत पण नाही ते. हे बघा घसरगुंडी. पलीकडून झोका होता. इथं आधी ना खूप मोठं असं गार्डन होतं बरं का. आम्ही छोटले होतो ना हे मंदिर दिसतं ना हे राम मंदिर आहे. हा आपलं गाडगे बाबाचं मंदिर आहे मित्रांनो. इथं आहे ना बगीचा होता आधी. इथं खूप असे झाडं होते. पण सर्व ना झाले आता कसं बऱ्याच दिवसापूर्वी होते ते. आणि बघा आता फक्त शिरसाचेच झाडं राहिलेत मोठमोठे. आणि तिकडं पाठीमागं एरिया तिकडं हॉल वगैरे ही चॉल आहे मित्रांनो आम्हाला राहण्यासाठी मित्रांनो. आधी इथंच मुलं वगैरे राहायचे आता नाही राहत. हे बघा समोरच हा रस्ता आहे टेम्पो आला. गावात शाळा आहे मित्रांनो. हे काय रानात शाळा नाही. तेव्हा कसं वाहतूक पण चालूच राहते आणि जास्त आवाज पण येतोय. नाहीतर काही शाळा अशा आहे का त्या गावामध्ये शाळा आहे म्हणजे काही डोंगर विंगर. बरेच दिवस आहे ना डोंगरामध्ये पण होतो बरं का. तिकडं 5 वर्ष होतो म्हणजे मी 14 वर्षाचं होतो तेव्हा ट्रान्सफर झालं होतं 5 वर्ष. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर ना तिकडं होते काही दिवस मग इकडं आले. हे बघा किती मोठं झाड आहे हे. खोडच बघा मित्रांनो किती मोठं आहे. वर गेलाय पार झाड. आणि झाडाशिवाय मजा नाही मित्रांनो. कारण की इथं एकदम सावली वगैरे. ह्या बघा करंजीचं झाड आहे तर किती सावली आहे इथं. त्या बघ त्या गाडीपाशी बोक्या दिसला तुम्हाला. हे बघा मित्रांनो इतका मोठा जबरदस्त बोक्या आहे ना तो. चला जाऊ थोडं घरी. पाठीमागं गेला असतो पण नकोच जायला. कसं आता जेवण वगैरे मुलांचे चालू असतात आणि तिथं जाणं योग्य नाही. एखाद्या दिवशी जाऊ आपण. मित्रांनो आता देवळलीला आलेलो आहे मित्रांनो. कारण की 5-5:30च्या दरम्यानच आलो होतो आम्ही. फक्त मी आणि मम्मी झालो आहे आणि तिकडं पप्पा ड्युटीवर आहेत. येणार आहेत ते मंगळवारी येणार आहेत. कारण की त्यांचं काहीतरी काम आहे त्याच्या संदर्भात येणारच आहे ते. कारण की इकडं पण मित्रांनो बरंच काम खोळंबत असतं. इथंचं नसलं ना घराची देखभाल जर नसले मित्रांनो तर लगेच आपल्या घरामध्ये जाळी वगैरे चालू होत असतं. 1-2 दिवस जरी घर बंद असलं ना खाकानं वगैरे लगेच बसतो मित्रांनो. त्या हिशोबाने लवकरात लवकर म्हटलं घरी वगैरे जावा. मग
आल्यावर थोडं घर वगैरे स्वच्छ करून घेतलं. त्याच्यामध्येच बराच एक एक तास गेला. तसं बाहेरचं पटांगण वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि आता संपूर्ण अंधार पडला आहे मित्रांनो आणि बाहेर जाणं थोडं रिस्की आहे. कारण की आता तिथं विषय कसा आहे, की बाहेर आहेत ना थोडं वाघाचं प्रमाण आहे आमच्या इकडं. बिबटे वगैरे आसपास येतात. शेती एरिया असल्यामुळे ना त्यांना काय नाही मित्रांनो, कसं करडं बकरं पाळतात लोकं. त्यांच्या वासाने ते घराजवळ येतात. त्याच्यापेक्षा घरात बसलं ना तेवढं योग्य असतं मित्रांनो. हे बघा घर पूर्ण मोकळं मोकळं झालं. हे बघा बाळ नाही तर त्याचा पाळणा पण तसाच आहे. तसा आता येईल आता मित्रांनो 2-3 दिवसांनी का होईना येणार आहेत ते. कधी येतात काय सांगता यायचं नाही. पण मग बोलले होते का 2-1 दिवसांनी येऊ. पण त्यांचं काही नक्की नाही. त्यांचा प्लॅन वाढला तर वाढू पण शकतो. आणि कसं आता ते झोळी वगैरे सोडून ठेवली मित्रांनो त्याची. कारण की बाळाची झोळी आहे ना बांधून काय ठेवत नसते. बाळ जर बाहेर असलं ना तर ती झोळी पण गुंडाळून ठेवावी लागते. म्हणजे जुन्या माणसाची म्हण आहे ती. आपल्याला काही एवढं माहीत नाही त्याच्यातलं. बघा एकदम मस्त पाळणा आणला होता मित्रांनो आम्ही त्याला राहुरीवरून बरेच दिवसापूर्वी. आणि हा मित्रांनो पाळणा आहे ना, हा मी 3,000ला घेतला होता मित्रांनो. याच्यासोबत आहे ना अशा कड्या वगैरे आल्या होते आणि जाळी टाईप आलं होतं. हे बघा मित्रांनो इथं ठेवलेलं आहे वर. त्याच्यात जर टाकलं ना तो मित्रांनो घाबरतो. त्याच्यामुळं काय त्याच्यामध्ये त्याला झोपी लावत नाही. घाबरतो मित्रांनो. छोटा होता आणि ते असा आवाज येतो कडीचा त्याच्यामुळं घाबरतो. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग नाही इथंच संपवतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. व आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. तर सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र.